إن الذين جاءوا بالإفك عصبة منكم لا تحسبوه شرا لكم بل هو خير لكم لكل امرئ منهم ما اكتسب من الإثم والذي تولى كبره منهم له عذاب عظيم لولا إذ سمعتموه ظن المؤمنون والمؤمنات بأنفسهم خيرا وقالوا هذا إفك مبين لولا جاءوا عليه بأربعة شهداء فإذ لم يأتوا بالشهداء فأولئك عند الله هم الكاذبون ولولا فضل الله عليكم ورحمته في الدنيا والآخرة لمسكم فيما أفضتم فيه عذاب عظيم إذ تلقونه بألسنتكم وتقولون بأفواهكم ما ليس لكم به علم وتحسبونه هينا وهو عند الله عظيم ولولا إذ سمعتموه قلتم ما يكون لنا أن نتكلم بهذا سبحانك هذا بهتان عظيم يعظكم الله أن تعودوا لمثله أبدا إن كنتم مؤمنين ويبين الله لكم الآيات والله عليم حكيم إن الذين يحبون أن تشيع الفاحشة في الذين آمنوا لهم عذاب أليم في الدنيا والآخرة والله يعلم وأنتم لا تعلمون ولولا فضل الله عليكم ورحمته وأن الله رؤوف رحيم. ज्या लोकांनी असत्याचं एक तुफान उभं केलं ते तुमच्यातलीच एक टोळी आहेत. तुम्ही आपल्याकरता ही अफवा वाईट समजू नका. उलट याच्यातही तुमच्याकरता भलाईचा पैलू आहे. या आरोपाच्या प्रसंगी ज्यानं देखील उपद्रव सुरू करण्यात जेवढा भाग घेतला तेवढाच गुन्हा त्यानं मोल घेतला आणि जो मनुष्य त्यांचा प्रमुख बनला होता त्याच्याकरता तर अतिशय जबरदस्त अजाब आहे. जेव्हा ही गोष्ट तुम्ही लोकांनी ऐकली तर हे ऐकताच इमानधारक पुरुष आणि इमानधारक स्त्रियांनी आपल्या मनात भलं चांगलं समजून असं का नाही म्हटलं की हा उघड खोटा आरोप आहे. अशी खोटी चर्चा करणारे या आरोपाबद्दल 4 साक्षीदार का आणले नाहीत. जेव्हा आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासह साक्षीदारांची साक्ष मौजूद नाही तर अल्लाहच्या जवळ ते लोक खोटारडे आहेत. आणि जर या जगात आणि आखिरतमध्ये तुमच्यावर अल्लाहची कृपा आणि त्याच्या दयेची सावली नसती तर जेव्हा तुम्ही या तुफानाची चर्चा सुरू केली होती तेव्हाच याबद्दल एक भयंकर अजाब तुम्हाला आपल्या घेऱ्यात घेऊ शकत होता. जेव्हा तुम्ही ही चर्चा आपल्या तोंडी राखलीत आणि अफवा म्हणून अशा गोष्टी बोलू लागलात ज्या तुम्हाला काहीच माहिती नव्हत्या आणि तुम्ही ती एक साधारण बाब समजून घेतली होती, वास्तविक अल्लाहजवळ ही एका गंभीर आरोपाची चर्चा होती. जेव्हा तुमच्या कानापर्यंत या आरोपाची चर्चा पोहोचली तेव्हा असं का नाही झालं की तुम्ही हे सांगून टाकलं असतं की आम्ही अशी गोष्ट आपल्या जिभेवर कशी आणू शकतो. अल्लाह मोठा पवित्र आहे आणि हा एक फार मोठा खोटा आरोप आहे. जर तुम्ही खरोखर इमानधारक आहात तर अल्लाह तुम्हाला उपदेश करतो की या प्रकारच्या आरोप ठेवण्यापासून स्वतःला नेहमी दूर राखत जा. अल्लाह आपल्या आदेशांना स्पष्टपणे तुम्हाला ऐकवतो. तोच मोठा ज्ञानी आणि तत्वदर्शी आहे. जे लोक असं इच्छितात की इमानधारकांच्या समाजात निर्लज्जतेच्या गोष्टींची चर्चा जारी व्हावी तर अशा लोकांकरता या जगात आणि आखिरतमध्ये अतिशय दुःखदायक अजाब आहे. आणि अल्लाह जाणतो पण तुम्ही जाणत नाही. आणि तुमच्यावर जर अल्लाहची दया कृपा नसती आणि हे की अल्लाह तुमच्या हक्कात माफ करणारा आणि मेहरबान राहिला नसता तर या अफवेमुळे तुमच्यावर मोठं संकट येऊ शकत होतं.